सो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आय एम तेजस आणि आपण चालू केलेलं आहे सी लँग्वेजची नवीन सिरीज. या सिरीजमध्ये आपण शेवटला बघितलेला पॉईंट तो म्हणजे ऑपरेटर. ऑपरेटर्स म्हणजे काय, ऑपरेटरचे कोणकोणते टाईप आहेत ते आपण लास्ट लेसन बघितलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर आता जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. देन आजपासून आपण बघणार आहोत कंट्रोल स्ट्रक्चर. व्हॉट इज कंट्रोल स्ट्रक्चर? नाउ लेट्स सी व्हॉट इज कंट्रोल स्ट्रक्चर. तर सी मध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चरचा यूज कशासाठी करणार आहे ते आता आपण बघूया. तर कंट्रोल स्ट्रक्चरचे सी मध्ये 3 पार्ट आहेत. ते म्हणजे कोणते? तर पहिला पार्ट आहे सिलेक्शन स्टेटमेंट, देन सेकंड पार्ट इज लूपिंग स्टेटमेंट, देन लास्ट वन इज जंप स्टेटमेंट. तर सिलेक्शन स्टेटमेंटच्या पहिल्या पार्ट मध्ये कोणकोणते भाग येतात ते बघूया. त्याला याचा पहिला भाग आहे सिंपल इफ. The next is if else. The next if else ladder. The next one is nested if else. Fifth one is स्विच गेम. हे जे काय की सिलेक्शन स्टेटमेंटचे भाग आहे ते आपण पुढे बघूया. त्यानंतर नेक्स्ट वन इज अ लूपिंग स्टेटमेंट. लूपिंग स्टेटमेंटचे कोणते पार्ट आहे? फर्स्ट वन इज अ व्हाईल लूप, and second one is a do while loop, and third one is a for loop. लूपिंग स्टेटमेंटचे हे 3 पार्ट आहेत. नेक्स्ट इज अ जंप स्टेटमेंट. जंप स्टेटमेंट मध्ये काय काय ते बघूया. पहिलं स्टेटमेंट आहे ब्रेक, देन कंटिन्यू, देन गो टू. हे जे काय ते कंट्रोल स्ट्रक्चरचे 3 पार्ट आहेत. कंट्रोल स्ट्रक्चरच्या 3 पार्ट मध्ये डिवायडेशन होतं. पहिला पार्ट आहे सिलेक्शन स्टेटमेंट, देन लूपिंग स्टेटमेंट, लास्ट वन इज अ जंप स्टेटमेंट. देन सिलेक्शन स्टेटमेंट मध्ये आपण बघणार आहोत सिंपल इफ काय असतं, इफ एल्स काय असतं, देन इफ एल्स लॅडर काय असतं, देन नेक्स्ट नेस्टेड इफ एल्स काय असतं आणि स्विच केस असतं. चला तर मग लेट्स सी द कंट्रोल स्ट्रक्चर्स. फर्स्ट पार्ट इट इज सिलेक्शन स्टेटमेंट. इन दिस सिलेक्शन स्टेटमेंट नाउ लेट्स सी सिंपल इफ. आता सिंपल इफ म्हणजे काय असणार आहे? सिंपल इफ म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या कंडिशन मध्ये ट्रू व्हॅल्यू ज्यावेळी रिटर्न करणार आहे त्यावेळी आपण सिंपल इफचा यूज करणार आहे. ते कोणतेही बाकीचे स्टेटमेंट यूज होणार नाही. आता सिंपल इफचा जो सिंटॅक्स आहे, लेट्स सी द सिंटॅक्स ऑफ सिंपल इफ. सिंटॅक्स इफ, then condition, then statement, if and. हा जो काय असणार आहे तो इफचा सिंटॅक्स असणार आहे. इफ मध्ये जी काय असेल ती कंडिशन चेक होणार आहे आणि ज्यावेळी कंडिशन ट्रू असेल त्यावेळी ते लूप मध्ये येणार आहे, अदरवाईज ते लूप मधून बाहेर पडणार आहे. नेक्स्ट आपण बघूया इफचं एखादं एक्झाम्पल. एक्झाम्पल ऑफ इफ. पहिल्यांदा आपण लिहिली हेडर फाईल, देन मेन फंक्शन पासून आपला प्रोग्राम स्टार्ट झाला. मेन स्टार्ट करली ब्रॅकेट, एंड करली ब्रॅकेट, देन एज इज इक्वल टू 80 आपण डिफाईन केलं. देन इफ मध्ये आपण काय दिली? कंडिशन दिली. काय दिली कंडिशन? एज ग्रेटर दॅन 90 असेल. एज कसं असेल? ग्रेटर दॅन 90 असेल. काय मेसेज येणार आहे? प्रिंट टॅग मध्ये आपण काही पण देऊ शकतो. त्यामध्ये पर्सन एलिजिबल फॉर वोटिंग, देन ब्रॅकेट कंप्लीट, रिटर्न 0. आपला प्रोग्राम झालेला आहे. देन या प्रोग्रामचे जे आउटपुट येणार आहे ते काय येणार आहे? इंटिजर एज. एज किती केलं आपण? 18 दाखवलंय. देन इफ मध्ये आलो, कंडिशन चेक केली आहे 18 ग्रेटर दॅन 19. कंडिशन झाली आहे फॉल्स. लूपमधून पडलो बाहेर. प्रोग्रामचा आउटपुट काय येणार नाही, ब्लँक स्क्रीन आहे. इथे काय झालं? कंडिशन काय झाली? फॉल्स झाली. व्हेन युअर कंडिशन इज फॉल्स देन यू टर्मिनेट आउटसाइड ऑफ द लूप. आपण काय करतो? लूपच्या आउटसाइड लावलो. जसं आपण इथे एखादं स्टेटमेंट देऊ शकतोय प्रिंटफ मध्ये किंवा प्रिंटफ एंड ऑफ
प्रोग्राम तुम्ही काही पण देऊ शकता. देन एंटर 0 काय होणार आहे प्रोग्राम मध्ये या डेली प्रिंट होणार आहे. प्रिंट एंड युअर प्रोग्राम किंवा एंड ऑफ प्रोग्राम बिकॉज ऑफ कंडिशन इज false. When your condition is false, then you terminate outside of the loop. जर तुमची कंडिशन इथे जर आपल्याला एज इज इक्वल टू आपण 20 दिला असेल, एज इज इक्वल टू आपण 20 दिला असेल तर कशी येणार आहे कंडिशन. एज इथे आपलं 20 ग्रेटर दॅन 90. कंडिशन काय झाली आहे, ऑफकोर्स ट्रू झाली आहे. व्हेन यू रिटर्न यू इझिली एंटर इन द लूप अँड प्रिंट पर्सन एलिजिबल फॉर 14. आउटपुट कसं आहे याचा, पर्सन एलिजिबल फॉर 14 and then end of program. समजलं असेल, जर पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो. सेकंड टाइप ऑफ सिलेक्शन स्टेटमेंट इट इज an if else statement. When you return a true condition either true or false, then you use if else statement. आपण if statement कशासाठी वापरलं तर if statement फक्त true condition रिटर्न करतं. When you return true condition or also false condition, then you use if else statement. if else statement मध्ये काय होतं तर दोन्ही कंडिशन पैकी एक कंडिशन ही रिटर्न होणार आहे. चला तर मग त्याचा सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स मध्ये काय असणार आहे, पहिल्यांदा जसं की if ला कंडिशन होती त्या पद्धतीनं इथं पण if ला कंडिशन असणार आहे. देन if मध्ये जर स्टेटमेंट ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 रिटर्न करणार आहे. देन एल्स चा पार्ट कसा लिहायचा असतो तर एल्स ला कोणत्याही प्रकारची कंडिशन ही नसते. तर काय होणार आहे स्टेटमेंट 2. if मध्ये जर कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 रिटर्न करणार आहे आणि if मध्ये जर कंडिशन फॉल्स असेल तर डायरेक्टली इंटर करणार आहे ते एल्स स्टेटमेंट मध्ये. एल्स मध्ये काय रिटर्न करणार आहे स्टेटमेंट 2. हा झाला त्याचा सिंटॅक्स. Then next one is a if else statement. Example of if else statement. पहिल्यांदा काय आपण एंटर पॉइंट देन मेन पासून आपण प्रोग्राम आपला स्टार्ट केला. इंटिजर age equal to 18. Then you check condition. Condition it is an age less than 18. Suppose your condition is true, then you enter in the if block and returns person is eligible for voting. When your condition is false, then you enter in the else block and return person is not eligible for voting. Then if block complete, else block complete, and main statement block also complete. Explanation of the program. main function पासून आपला प्रोग्राम स्टार्ट झाला. इंटिजर एज इक्वल टू आपण किती घेतलंय 18 घेतलं. एज मध्ये आलो 18 लेस दॅन इक्वल टू 18. कसं आहे 18 लेस आहे का 18 पेक्षा नाही. कंडिशन काय झाली फॉल्स झाली. देन यू return not return in the if block. You can easily terminate in the else block and return person is not eligible. मगाशी काय झालं होतं if block मध्ये कंडिशन ज्यावेळी आपली ट्रू आली त्यावेळी आपण काय केलं if block मध्ये एंटर केला. ज्यावेळी कंडिशन फॉल्स आली त्यावेळी आपण लूप मधून बाहेर पडलो. इथं जर कंडिशन if मध्ये आता जर फॉल्स झाली तर आपण else मध्ये घेऊन काय असं स्टेटमेंट आपलं रिटर्न करू शकतोय. हे कोणतं स्टेटमेंट आलं if else स्टेटमेंट. The next one is कोणतं बघणार आपण आता nested if else. The next point in this control structure it is a nested if else. What is nested if else? तर nested if म्हणजे if else म्हणजे काय असणार आहे if else inside another if else it is called as nested if else. चला तर मग बघूया nested if else चा जो काय सिंटॅक्स आहे तो. सिंटॅक्स मध्ये काय असणार आहे if else inside another if else. एक पहिलं if else मेन if else असणार आहे आणि तिच्या इनसाइडच अनेक अनदर if else असणार आहे. इट इज कॉल्ड ॲज नेस्टेड if else. तर नेस्टेड if else चा जो सिंटॅक्स आहे तो बघूया. पहिलं काय असणार आहे ते आपलं मेन if कंडिशन 1 हे मेन if झालं. ह्या if मध्ये अनेक if असणार आहे आपलं.
if condition second statement one then else if चा पार्ट झाला if चा हा ब्लॉक इथं संपलेला आहे then else मध्ये काय होणार कंडिशन यायला नाही का त्यामध्ये कंडिशन येत नाही डायरेक्टली काय तर स्टेटमेंट येतं कोणता ब्लॉक संपला हा आपला if चा ब्लॉक इथं काय झालेला आहे क्लोज झालेला आहे नेक्स्ट वन इथं else चा ब्लॉक जसा हा if चा ब्लॉक झाला त्या पद्धतीने आता कोणता बघणार आहे पण else चा ब्लॉक या if चा ब्लॉक इथे else झाला आता else बघणार आहे else मध्ये अनेक if बघणार आहे if condition number 3 statement number 3 then else चा पार्ट else मध्ये असणार आहे statement number 4 if चा पार्ट संपला else चा पार्ट संपला main else चा पार्ट संपला ते काय झालेला आपला सिंटॅक्स आता सिंटॅक्स समजावून सांगतो if मध्ये काय असणार आहे कंडिशन 1 if ची झाली कंडिशन 1 आपल्याला काय शिकवलं आपण नेस्टेड इफ एल्स नेस्टेड इफ एल्सचा सिंटॅक्स म्हणजे डेफिनेशन काय नेस्टेड इफ एल्सची आहे if else inside another if else it is called as nested if else if else inside another if else if else inside another if else it is called as nested if else if मध्ये काय असणार आहे if else समजते काय if else if मध्ये बघितलं कंडिशन 1 then another if else if मध्ये कंडिशन 2 स्टेटमेंट या यू सी एक्झाम्पल ऑफ नेस्टेड if else नेस्टेड if else आपण काय बनणार आहे एक्झाम्पल नेस्टेड if मध्ये if else म्हणजे काय असणार आहे if else inside another if else it is called as nested if else nested if else एक्झाम्पल काय असणार आहे हेडर फाईल लिहिली आपण पहिल्यांदा हॅश इंक्लूड stdio dot h then you write main function also integer n1 comma 10 n2 comma 20 and n3 comma 30 if main if n1 greater than n2 जर n1 greater असेल n2 पेक्षा तर काय होणार आहे इनर लूपला आपण एक्झिक्यूट करणार आहे इनर लूप मध्ये चेक करणार आहे n1 greater than n3 आहे की नाही हे चेक करणार आहे देन त्यामध्ये आपण प्रिंट करणार आहे प्रिंटर कोण प्रिंट आपण आता n1 इज मॅक्स इफ स्टेटमेंट संपलेला आहे देन पार्ट होणार आहे आपण else मध्ये लिहिणार आहे आपण प्रिंटर आता n1 ग्रेटर नसेल तर कोण ग्रेटर असणार आहे so n3 is max if चा पार्ट संपला आहे आता if च्या पार्ट मध्ये बघितले n1 ग्रेटर दॅन n2 जर n1 ग्रेटर असेल n2 पेक्षा तर कुठे येणार आहे तो इनर लूप मध्ये येणार आहे इनर लूप मध्ये चेक करणार आहे n1 ग्रेटर आहे की n3 पेक्षा जर ग्रेटर असेल तर प्रिंट करणार आहे n1 is max then condition is false when you go else statement मध्ये ते रिटर्न करणार आहे printf n3 is max then next होणार आहे आपण if चा पार्ट बघितला आता बघणार आहे else चा पार्ट सो else मध्ये पण if असणार आहे it is called as nested if else if मध्ये आपण चेक करणार आहे n2 greater than n3 n2 greater आहे की नाही n3 पेक्षा हे चेक करणार आहे जर तो मोठा असेल तर n2 is max either if this condition is false then you return n3 is max else चा पार्ट संपला if चा पार्ट संपला आणि मेन else चा पार्ट संपला तर प्रोग्राम मध्ये बघू शकतो मेन पासून प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे इंटिजर n1 10 n2 20 आणि तिसरी आपण जो डिक्लेअर केला प्रोग्रामिंग मध्ये कसं होणार आता इथे चेक करणार आहे 10 ग्रेटर दॅन n1 किती आहे 10 आहे n2 किती आहे 20 आहे कंडिशन काय झाली फॉल्स झालेली आहे देन यू कंडिशन फॉल्स मेन ची कंडिशन काय दिलेली आहे आता फॉल्स झालेली आहे देन यू गो टू एल्स पार्ट एल्स मध्ये चेक केलं n2 ग्रेटर दॅन n3 n2 ची व्हॅल्यू काय आहे 20 ग्रेटर दॅन 30 कंडिशन काय 20 ग्रेटर आहे काय नाही ई चा पार्ट आपल्याला डायरेक्टली आपण कुठे लावला आहे एल्स मध्ये लावला आहे प्रिंट मध्ये प्रिंट केलं n3 is max n3 किती आहे 30 is max what is nested if else nested if else is an loop inside another loop
म्हणजे if else inside another if else, it is called as nested if else. The next one is the next part is a control structure. It is an if else ladder. तर if else ladder मध्ये काय असणार आहे, तर आता आपण बघितलं नेस्टेड if else. जो नेस्टेड if मध्ये if else मध्ये जे काय असतात होते म्हणजे काय होते नेस्टेड if else मध्ये जरा क्रिटिकल आहे, त्यामुळे आपण काय यूज करणार आहे इथं if else ladder. if else ladder चा सिंटॅक्स काय असणार आहे, कंडिशन 1 जर कंडिशन 1 आपली ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 मध्ये रिटर्न करणार आहे. देन एल्स देणार नाही, एल्स डी पेणार आहे, कारण की आपण एल्स चा कंडिशन देऊ शकत नाही, त्यामुळे त्याला पुढे काय करून आपण इन दोन द्यायचं म्हणजे स्पेस असणार आहे. कंडिशन 2 स्टेटमेंट 2 एल्स डी कंडिशन 3 स्टेटमेंट 3 आणि लास्ट कंडिशन असणार आहे जर असं काही ट्रू असेल तर शेवटची कंडिशन असणार आहे काय फॉल्स. म्हणजे एल्स म्हणजे काय असणार आहे स्टेटमेंट 4. अशा पद्धतीने आपलं काय असणार आहे if else ladder. जसे की सीडी प्रमाणे काय करणार आहे ते वर्किंग करणार आहे, आपल्या पायऱ्या जशा असतात वर्किंग करणार आहे. पहिली कंडिशन चेक करणार, when your first condition is false then you executing the second condition, when your second condition is false then you executed third condition, your all condition is false then you easily executed the last means else condition. जर काय false सगळंच false झालं तर आपण कुठे जाणार आहे else ला जाणार आहे. नेक्स्ट आता आपण बघूया त्याचा काय असणार आहे ते एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल मध्ये बघणार आहे आपण की आपण युजर करून काय करणार आहे 3 नंबर बघायसाठी काय करणार आहे इनपुट करून घेणार आहे. हेडर पाहिलेली मेन फंक्शन घेतले इंटिजर n1 n2 n3 डिक्लेअर केले, त्यामध्ये मेसेज दिला एंटर TNO मीन्स नंबर. देन नंबर आलेले ठीक आहे असतील ते आपण काय करून घेतले स्कॅन करून घेतले पर्सेंटी कॉमा n1 कॉमा n2 कॉमा n3 नंबर इनपुट करून घेतले. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. देन if n1 greater than n2 and n1 greater than n3 enter n1 is max. The next condition n2 greater than n1 and n2 greater than n3. The key condition true असेल enter n2 is max. The next condition last condition काय असणार आहे else पडा. क्या झाला n1 is max n2 is max राहिला पण ला n3 प्रिंटर मध्ये आपण कंडिशन लिहू n3 is max. main bracket complete, if bracket complete, else bracket complete. जे काय main bracket असणार ते इथे कंप्लीट होणार आहे. प्रोग्रामिंग मध्ये बघा एंटर 3 नंबर इनपुट करून घेतले 10 20 कंडिशन चेक होणार 10 चेक करणार आहे 20 पेक्षा मोठा आहे काय मोठा आहे का नाही. देन चेक करणार आहे n1 मोठा आहे का 3 पेक्षा 10 मोठा आहे का 30 पेक्षा कंडिशन फर्स्ट. नेक्स्ट आलो n1 चेक करणार n1 बरोबर n2 चेक करणार n1 बरोबर n2 is 20 n1 is 10 कंडिशन झाली ट्रू. n2 चेक केला त्याच्यासोबत n3 सोबत n2 किती आहे 20 ग्रेटर दॅन 30 कंडिशन झाली फॉल्स. साइन कुठला वापरतोय डबल एम्पल साइन कधी वापरतोय आपण दोन्ही वेळेच्या कंडिशन दोन्ही साईडच्या कंडिशन ट्रू असतील तर ट्रू. एक जरी कंडिशन तशी फॉल्स आली तर फॉल्स. ही ट्रू आली पण ही फॉल्स आली ना त्यामुळे आपण यामध्ये गेलो नाही. देन नेक्स्ट गेलो आपण एल्स पाडला n1 पण नाही n2 पण नाही तर कोणता आला होता then you return n3 is max. The next one is the last statement. It is a switch statement.
The last point in this selection statement in control structure, that is switch case. स्विच केसचा पार्ट आपण आता बघणार आहोत. तर स्विच केस म्हणजे काय असतं, ज्यावेळी आपण नेस्टेड इफ एल्स किंवा इफ एल्स लॅडर वापरतो आणि ते आपल्याला डिफिकल्ट जातं अंडरस्टँडिंग साठी, देन यू इझिली यूज द स्विच केस. तर स्विच केसचा आपण सिंटॅक्स बघूया पाहिजे. आता सिंटॅक्स मध्ये काय सिंटॅक्स मध्ये काय असणार, वरती डिक्लेरेशन वगैरे केलं, देन आपण कीबोर्ड यूज करणार आहे स्विच. यामध्ये जी काय असेल ते आपल्या असणार आहे कंडिशन और एक्सप्रेशन देखील आपण त्याला म्हणू शकतोय. देन यामध्ये असणार आहे केसेस, कोणत्या केसला मॅच करते बनणार आहे आपण त्यामध्ये इंटर करणार. केस काय कीवर्ड आहे, देन यू राईट इन स्मॉल केस. इथं जो असणार आहे आपला कॉन्स्टंट 1. ही केस ट्रू झाली तर स्टेटमेंट 1 मध्ये जाणार आहे आणि लास्टला आपलं स्टेटमेंट येणार आहे कोणत्या ब्रेक. देन ही कंडिशन जर फॉल्स झाली तर आपण कुठे जाणार आहे सेकंड कॉन्स्टंट कडे, तिथे चेक करणार आहे ही कंडिशन फॉल्स आहे की ट्रू आहे. इथे जर कंडिशन फॉल्स दे, देन यू गो नेक्स्ट पार्ट कॉन्स्टंट 3. This return statement 3 and also break. सगळे झाले, त्याची कुठली पण कंडिशन एखादी ट्रू आली नाही तर कुठे जाणार आपण डिफॉल्ट. डिफॉल्ट हा पण एक कीवर्ड आहे, त्यामुळे तो आपण स्मॉल केस मध्ये घेणार आहे स्टेटमेंट 4. आणि ब्रेक नंतर डिफॉल्ट नंतर जरी ब्रेक नाही दिलं तरी चालते, कारण की आपण मधून कुठं पडणार आहे बाहेरच पडणार. आता तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. स्विच कंडिशन काय असेल ते आपण काय टाकलं, त्याच्यात कंडिशन टाकली म्हणजेच काय टाकणार आपण जो व्हेरिएबल आपण डिक्लेअर करून खाली येणार आहे तो इथे कशा टाकणार आहे स्विच केस मध्ये टाकणार आहे. एक्झाम्पल मधून मी तुम्हाला सांगेन. देन केस कॉन्स्टंट 1 स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 1 जर ट्रू झालं, केस जर इथं जुळली तर आपण कशामध्ये इंटर करणार आहे स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 1 मध्ये इंटर केल्यानंतर जाणार आहे ब्रेकला. ब्रेक कधी होते, ज्या वेळेला ब्रेक एखाद्या प्रोग्राम मध्ये फाउंड होतोय त्यावेळी आपण प्रोग्राम मधून कुठं पडतोय डायरेक्टली बाहेर पडणार आहे. जर हे फॉल्स झालं तर आपण जाणार आहे केस 2 कडे, कॉन्स्टंट 2 कंडिशन चेक करणार आहे. जर हे ट्रू असेल तर स्टेटमेंट 2 प्रिंट होणार आहे आणि ब्रेक होणार. ब्रेक झाल्यानंतर काय होणार आहे बाहेर पडणार आहे. जर कंडिशन फॉल्स असेल तर ब्रेक कडे जाणार नाही, इथं चेक करणार फॉल्स आहे ना, देन गो टू द नेक्स्ट. हे जर फॉल्स असेल, हे पण फॉल्स झालं, कॉन्स्टंट 3 जर फॉल्स झाला तर यू गो लास्ट कंडिशन इट इज डिफॉल्ट कंडिशन and print the statement number 4. Let's see the example of switch case. तर स्विच केस मध्ये आपण एखादा एक्झाम्पल बघणार आहे की आपण एक नंबर इनपुट करायला आहे, त्या नंबरचा डे एखाद्या वीक मध्ये कोणता आहे ते आपण लेट्स सी द चेक वीक नंबर. पहिल्यांदा काय लिहिले आपण हेडर पाहिजे, देन काय लिहिलं आपण मेन फंक्शन मध्ये आलो इंटिजर DNO नावाचा आपण काय घेतला व्हेरिएबल घेतला. प्रिंटफ मध्ये मेसेज दिला आणि युजरला सांगितलं काय इंटर 1 नंबर, एक नंबर काय करतो एंटर कर. देन स्कॅनएफ मध्ये सांगितलं आपण बस डी काय कर स्कॅन DNO हा नंबर काय करतो स्कॅन करून. देन आलो आपण स्विच केस मध्ये, त्याच्यामध्ये आहे जो डे नंबर एंटर केला तो सर आहे DNO. त्याच्यामध्ये DNO मध्ये आहे टाकलं. केस 1 मध्ये काय प्रिंट होणार आहे पहिला डे मंडे. then you found Monday, or then when your case is true, then you enter in the Monday and break. You can easily execute our loop outside of the switch case. Case 2, case 3, case 4, case 5, case 6, case 7, and case 8. It has नाही इज राईट डिफॉल्ट कंडिशन कुठली पण आपली जाती जर जुळली नाही तर आपण कुठे जाणार आहे
डिफॉल्ट लिस्टला जाणार आहे. झालं ब्रेक. नेम प्रिंटेड मध्ये मेसेज आला कोणता डे नंबर 3 इट इज अन Wednesday and then Monday, Tuesday, Wednesday, then Thursday, then team number is that Friday, then break. 6 number is that. Let's see the example of switch case. काय केलं इंटिजर DNO नावाचा एक आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला. प्रिंटर मध्ये मेसेज दिला इंटर 1 नंबर डे नंबर काय करा इंटर करा. स्कॅन केला पर्सेंट डी च्या DNO ला गेला तो स्विच मध्ये चेक केला DNO. सपोज युजरनं 4 एंटर केला असेल युजरनं जर 4 एंटर केला असेल DNO गेला 4 मध्ये DNO मध्ये काय केलं 4 गेलं. केस 1 मॅच होते का नाही होत इथं जाणार नाही. केस 2 नाही. केस 3 नाही मॅच होत. देन केस यू गो टू केस 4 केस 4 प्रिंट काय होणार आहे थर्सडे. प्रिंटेमध्ये मेसेज दिला आउट स्क्रीन मध्ये डिस्प्ले होणार आहे. काय डिस्प्ले होणार आहे थर्सडे. when user enter the 6 then you go case 6 and print Saturday. काय प्रिंट होणार आहे सॅटरडे प्रिंट होणार आहे. then when user enter 9 check all cases 1 2 3 4 5 6 7 8. ज्यावेळी युजर 9 एंटर करणार आहे त्यावेळी आपण कुठे जाणार आहे तर आपल्या कंडिशन कुठेही फाउंड होणार आहे. then you go default condition and print day number not here. Easily print day number not here. The next one is the looping statement. Now you see example and statements of looping. Now let's see the next is a looping statement. In this looping statement, point one is a while loop. What is looping statement? Looping statement आपण कशासाठी यूज करतो जर एखाद्या वेळी आपल्याला 100 पर्यंत जर एखादा नंबर प्रिंट करायचा असतील तर त्यावेळी आपण काय करणार आहे 1 ते 100 प्रिंटफ मध्ये लिहिणार आहे. तर आपला कोड काय होणार आहे आपला वास्ट होणार आहे. त्यासाठी आपण लुपिंग स्टेटमेंटचा काय करणार आहे यूज करणार आहे. व्हाईल लूपचा जो काय सिंटॅक्स असणार आता व्हाईल लूप म्हणजे काय असणार आहे हे पहिल्यांदा बघूया. व्हाईल कंट्रोल इट इज अन एंट्री कंट्रोल लूप. व्हाईल लूप इट इज अन एंट्री कंट्रोल लूप. व्हाईल लूप मध्ये काय होतं तर ज्यावेळी आपण प्रोग्रामिंग मध्ये एंट्री करणार आहे किंवा कंडिशन पहिल्यांदा चेक होते त्यामुळे त्याला कोणता लूप म्हणतो आपण एंट्री कंट्रोल लूप. जो काय व्हाईल लूपचा सिंटॅक्स आहे तो आपण पहिला बघूया. व्हाईल कंडिशन स्टेटमेंट हे काय असणार आहे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असणार आहे. हा काय झाला आपला व्हाईल लूप. आता तर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट कशासाठी असणार आहे तर आपण 100 पर्यंत नंबर प्रिंट करायचा आहे. पहिला नंबर आपण 1 घेतला तर त्यामध्ये काहीतरी इन्क्रीमेंट झाली पाहिजे ना. सपोज आपल्याला 100 to 1 रिव्हर्स नंबर प्रिंट करायचे तर 100 पासून 1 पर्यंत येण्यासाठी आपल्याला डिक्रीमेंट केली पाहिजे. त्यासाठी आपण काय यूज करणार आहे इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट ऑपरेटर. नाव यू सी द एक्झाम्पल ऑफ व्हाईल लूप. व्हाईल लूपचा आता आपण काय बनणार आहोत एक्झाम्पल बघणार आहोत. तर एक्झाम्पल मधून आपल्याला कळून जाईल एक्झॅक्ट व्हाईल लूप कसा वर्किंग करतोय. तर पहिल्यांदा काय लिहिले आपण हेडर फाईल देन यूज मेन फंक्शन इंटिजर n is equal to 1 to define first int integer n is equal to 1. n ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1 दिली. आपल्याला 1 पासून 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचे आहेत. तर कसे आपण करू शकतो त्यामध्ये व्हाईल मध्ये गेलो n less than equal to 10 कंडिशन आपण काय टाकली n less than equal to 10 बिकॉज ऑफ आपल्याला 1 पासून 10 पर्यंत जे काय नंबर असतील ते प्रिंट करायचे आहेत. देन प्रिंटेडचा स्टेटमेंट टाकूया. आपल्याला काय प्रिंट करायचं आहे n प्रिंट करायचा n स्लॅश n प्रिंट करायचा n ची व्हॅल्यू प्रिंट करायचा देन n प्लस प्लस. प्रोग्राम कसा होणार आता बघा आपला n ची व्हॅल्यू पहिल्यांदा किती आहे
Initially, n is equal to 1. While the check condition 1 less than equal to 10, condition is true because of 1 less than 10. Printable आलो n slash n ची काय व्हॅल्यू आपल्या आता 1 प्रिंट झालं स्लॅश n means न्यू लाईन लावतो n प्लस झाला n ची व्हॅल्यू झाली 2 झालेली आपली व्हॅल्यू. कंडिशन चेक केली 2 लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन झाली ट्रू. इंटर केलं n ची व्हॅल्यू प्रिंट केली n किती आपला 2 प्रिंट झाला न्यू लाईन लावलो n ची इन्क्रीमेंट झाली n झाला इथे किती 3. इथे काय झाली आपली इन्क्रीमेंट आपली इन्क्रीमेंट होते 3 लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन झाली ट्रू. पण खाली आलो देन नेक्स्ट प्रिंट केला ते नेक्स्ट ला आलो 3 चा झाला 4, कंडिशन झाली चेक 4 लेस दॅन 10, कंडिशन झाली ट्रू. प्रिंट मध्ये आलो प्रिंट केला 4 देन न्यू लाईन ला गेलो याची झाली इन्क्रीमेंट 4 झाला 5 कंडिशन चेक झाली 5 लेस दॅन 10. आली आलो प्रिंट मध्ये मेसेज प्रिंट झाला की आता n ची व्हॅल्यू 5 देन गेलो न्यू लाईन ला इन्क्रीमेंट झाल्यानंतर 5 ची व्हॅल्यू झाली 6. n मध्ये आलो कंडिशन पॉईंट चेक केली 6 लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन झाली ट्रू. प्रिंट मध्ये मेसेज प्रिंट केला n ची व्हॅल्यू किती आता 6 देन गेलो न्यू लाईन ला आल्यानंतर कंडिशन 6 ची व्हॅल्यू झाली 7, कंडिशन चेक केली 7 लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन झाली ट्रू. व्हेन वी इंटर द प्रिंट n ची व्हॅल्यू झाली प्रिंट n ची व्हॅल्यू किती आता 7. देन गेलो आपण न्यू लाईन ला 7 चा झाला किती 8, देन कंडिशन चेक केली 8 झाला 9 झाला आणि काय झाला 10 झाला. गेलो आपण न्यू लाईन ला 10 चा झाला किती 10 चा झाला 11, कंडिशन चेक केली आपण काय कंडिशन 11 लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन झाली फॉल्स. लूप मधून पडलो आपण बाहेर काय प्रिंट झालं 1 to 10 नंबर. नेक्स्ट वन इज आफ्टर व्हाईल लूप डू व्हाईल लूप. व्हाईल लूप कसा आहे एंट्री कंट्रोल आहे, कसा डू व्हाईल कसा आहे एक्झिट कंट्रोल. व्हाईल लूप मध्ये आपण बघितलं की एंट्री करताना कंडिशन चेक होणार आहे, तसं डू व्हाईल मध्ये काय होणार आहे ज्यावेळी आपण लूप मधून एक्झिट करणार आहे त्यावेळी कंडिशन काय होणार आहे चेक होणार आहे. आता सिंटॅक्स बघूया इझिली. जसं आपण व्हाईलचा बघितला होता तसा पहिल्यांदा काय करणार आपण डू देन काय असणार आपले स्टेटमेंट सेम एज इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आणि एकदा लास्टला काय असणार आहे व्हाईल लूप विथ कंडिशन एंड्स विथ सेमीकोलन. इथं सेमीकोलन त्याचा काय होणार आहे एंड होणार आहे. डू कधी ब्रॅकेटच्या आतमध्ये स्टेटमेंट असणार आहे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आणि काय असणार आहे व्हाईल लूप. व्हाईल लूप मध्ये काय असणार आहे कंडिशन एंड्स विथ द सेमीकोलन. द नेक्स्ट वन इज आपण एक्झाम्पल बघूया डू व्हाईल लूपचं. सेम एज 1 to 10 नंबर आपल्याला काय करायचे प्रिंट करायचे हॅज include string content then main function लिहिलं integer n is equal to आपण 1 डिक्लेअर केला. डू मध्ये आपण लिहिलं काय स्टेटमेंट लिहिलं प्रिंटफ काय प्रिंट करायचा n ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे त्याच्या n ची व्हॅल्यू प्रिंट केली आहे प्लस प्लस return 0. Now you see n is value firstly initially n value is equal to n is equal to 1 printf n ची value print केली n मध्ये काय 1 print झाला. then you go to the next line increment of n किती झाला 2 झाला. तर कंडिशन आपण चेक करायला लागल्या while n less than equal to 10 कंडिशन चेक करणार n किती आता 1 less than 10 कंडिशन झाली ट्रू. इथं आलो printf मध्ये गेलो काय प्रिंट केलं 2. अशा तऱ्हेने आपण काय करणार आहे 4 5 6 7 8 9 10 पर्यंत काय करणार आपण जे काय सगळे असले ते कंडिशन आपल्या काय येणार आहे ट्रू येणार आहे आणि आपण 10 पर्यंत काय केलं आहे यामध्ये प्रिंट केलेला आहे 10 झाला 10 लेस दॅन इक्वल टू 10 लेस ने आपण कसं आहे इक्वल आहे त्यामुळे तो कंडिशन ट्रू झाली 10 प्रिंट झाला. देन इन्क्रीमेंट झाली 10 साठी झाला 11 झाला. इथे आधी आलो कंडिशन चेक केली 10 झाल्यानंतर इथं काय येणार आहे कंडिशन चेक झाली वरती आलो इन्क्रीमेंट झाली 11 आला
11 ला काय म्हणायचं 11 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन झाली फॉल्स लूप मधला पडला बाहेर 1 to 10 काय झाले प्रिंट झाली. Then next one is the last one in this looping statement. It is a for loop. What is for loop? The combination of while and do while loop. When we initialize in while loop, initialization is separate, condition is separate, and increment decrement is separate. In this loop for loop, we can easily combination of initialization, condition, and increment decrement in one unit. जो काय असणार आहे जो सिंटॅक्स असणार आहे फॉर लूपचा आपला फॉर देन इनिशियलायझेशन विथ द सेमीकोलन कंडिशन आणि काय असणार आहे इन्क्रिमेंट ऑफ डिक्रिमेंट. देन इथे काय असणार आहे आपलं स्टेटमेंट. हा काय झाला फॉर लूपचा सिंटॅक्स झाला. तसा असणार आहे फॉर फ्रॉम ब्रॅकेट मध्ये कंडिशन्स कशा असणार आहेत. पहिल्यांदा काय असणार आहे इनिशियलायझेशन म्हणजे जेव्हा कशी बघितलं i is equal to 1 or n is equal to 1 त्याला काय झालं इनिशियलायझेशन. देन कंडिशन काय होते n less than equal to 10 ही जी काय कंडिशन असणार ती इथेच असणार आहे. आणि प्लस प्लस किंवा मायनस मायनस जे काय असणार आहे ते आपलं एका लूप मध्ये असणार आहे. त्यामुळे आपण काय करणार जास्तीत जास्त फॉर लूपचा काय करणार आहे यूज करणार आहे. आता आपण बघायचं एक्झाम्पल मध्ये बघणार आहे आपण की मगापासून काय केलं 1 to 10 नंबर प्रिंट केला. आता काय करणार आहे 10 to 1 नंबर प्रिंट करणार आहे. तर काय करणार हेडर फाईल झाली मेन फंक्शन झालं काय घेतलं आपण फॉर लूप इंटिजर n इज इक्वल टू कुठून स्टार्ट करणार आहे 10 n लेस दॅन इक्वल टू n ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आणि n मायनस मायनस प्रिंट काय करणार आहे आपण in this program you can see for integer n is equal to 10 n ची व्हॅल्यू पहिल्यांदा इनिशियली 10 आहे. देन कंडिशन चेक n ग्रेटर दॅन इक्वल टू 1 कंडिशन काय झाली ट्रू झाली. आपण इथे जाणार नाही पुढे इथून कुठे येणार आहे खाली येणार आहे प्रिंटर n ची व्हॅल्यू किती आहे 10 प्रिंट केली स्लॅश n गेलो आपण न्यू लाईनला इथं आल्यानंतर किती जाणार आहे लूप डिक्रिमेंट होणार आहे. पहिल्यांदा इनिशियली किती होता n 10 होता आता किती झाला 9 झाला. खाली इथं लावलो कंडिशन काय झाली 9 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 कंडिशन इज ट्रू देन युअर आउटपुट इज 9. असंच काय होणार आहे 8 7 6 5 4 3 2 1 1 ला आलं काय होणार आहे 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 ग्रेटर दॅन इक्वल टू काय 1 आहे. त्यामुळे काय झाला 1 प्रिंट झाला 1 प्रिंट केल्यानंतर तिथे जाणार आहे n मायनस मायनस n ची व्हॅल्यू झाली 0 कंडिशन चेक केली 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 कंडिशन झाली फॉल्स. देन काय झालं असं जे काय असेल ते फॉल्स म्हणून काय झालेलं आपलं प्रिंट झालेलं आहे. नेक्स्ट वन इज आपण बघणार आहोत थर्ड वन स्टेटमेंट इन कंट्रोल स्ट्रक्चर इट इज अन जंप स्टेटमेंट. कोणतं बघतो आता आपण जंप स्टेटमेंट. जंप स्टेटमेंट मध्ये जे दोन पार्ट आहेत पहिले ब्रेक आणि कंटिन्यू ते आपण एकाच पार्ट मध्ये घेणार आहोत. पहिलं कोणतं आहे ब्रेक नेक्स्ट कुठं आहे कंटिन्यू. तर ब्रेक आणि कंटिन्यू मध्ये मेन डिफरन्स काय तर ब्रेक मध्ये काय असणार आहे when you found break in this your program then you can your program will terminate outside of the loop and when you found continue in your program then you skip this statement and start with the again. काय मला ब्रेक चालू आपला सिंटॅक्स असणार तो कसा असणार बघा ब्रेक आणि कंटिन्यूचा जो सिंटॅक्स असणार तो असणार आहे कंटिन्यू. ब्रेक आणि कंटिन्यू हे काय झाले ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंटचे काय झाले सिंटॅक्स झाले. आता आपण एक्झाम्पल बघूया. तर ब्रेकचं एक्झाम्पल असणार आहे मेन पोझिशन पासून आपला झाला प्रोग्राम तो काय आपला असणार आहे तो ब्रेक स्टेटमेंट पासून आपला स्टार्ट झालेला आहे. देन नेक्स्ट बघणार आहे आपण आता ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक स्टेटमेंट मध्ये बघणार आहे इथे आपण डिक्लेरेशन केलं इंटिजर i इक्वल टू 1 और डायरेक्टली आपण आतमध्ये डिक्लेरेशन करायचं त्याचं
or I equal to 1, I less than equal to 5, and I plus. If I equal to 3, break. If चा स्टेटमेंट ब्लॉक सप्ला फॉरचा सप्ला आणि हा मेनचा सप्ला. आता काय केलं आपण आय पासून म्हणजे 1 पासून 5 पर्यंत प्रिंट करण्याचा प्रोग्राम बघतोय. त्यामध्ये काय होणार आहे ऍक्च्युअली इनिशियली 1 आहे. काय होणार आहे इथं कंडिशन चेक करा 1 इक्वल टू 3 आहे का नाही. 1 प्रिंट झाला इथं देन 2 झाला 3 कंडिशन काय आली 2 झाली. आता आपण ब्रेक लावू. ज्यावेळी आपल्याला ब्रेक प्रोग्राम मध्ये काउंट होईल त्यावेळी काय होणार आहे तो बाहेर पडणार आहे. प्रोग्रामचा आउटपुट येणार आहे 1 आधी 1 2 असं काय येणार आहे त्याचा आउटपुट येणार आहे. कारण की का 1 ला काय कंडिशन फॉल्स आली 2 ला पण फॉल्स आली 3 ला काय ट्रू आली. देन यू कॅन इझिली कंटिन्यू मध्ये काय होणार आहे कंटिन्यू मध्ये काय होणार आहे व्हेन यू फाउंड युअर कंटिन्यू स्टेटमेंट विद इन द प्रोग्राम देन यू स्किप दिस स्टेटमेंट अँड स्टार्ट विथ द अगेन. काय होणार आहे फॉर मध्ये बघितलं आपण. देन लास्ट स्टेटमेंट इज टू गो टू स्टेटमेंट. व्हेन गो टू स्टेटमेंट यूज ज्यावेळी आपल्याला एखादा कंट्रोल ट्रान्सफर करायचा असतो त्यावेळी आपण गो टू स्टेटमेंटचा यूज करतो. तर गो टू स्टेटमेंटचा जो सेंटेन्स असणार आहे तो या पद्धतीने असणार आहे. देन आपण चेक करूया की त्यावरती एक्झाम्पल एंटरप्राइज झाली मेन बाय आपण प्रिंट करूया. प्रिंटर स्टेटमेंट 1 then go to end. प्रिंटर मध्ये मेसेज दिला स्टेटमेंट 2 स्टेटमेंट 3 8 प्रिंटर मध्ये मेसेज काय झाला आहे 8 ऑफ प्रोग्राम. गो टू चा स्टेटमेंटचा यूज कसा करतोय आपण तर एखादा फ्लो आपल्याला ट्रान्सफर करायचा असेल तर त्याचा गो टू स्टेटमेंटचा यूज करतो. गो टू एंड. एंड म्हणजे काय लेबल नेम आहे. हे लेबल नेम आपल्यावर डिपेंड असते की लेबल नेम काय द्यायचं. लेबल नेम काय दिलं आपण एंड. तर फ्लो कुठं जाणार आहे एंडला. पहिल्यांदा मेसेज प्रिंट होणार आउटपुट स्क्रीनवर स्टेटमेंट 1 असा मेसेज प्रिंट होणार. देन त्यानंतर कंट्रोल कुठं जाणार गो टू एंड डायरेक्टली म्हणणार एंड ऑफ प्रोग्राम. प्रोग्राम संपलेला आहे. तर आज आपण बघितला कंट्रोल स्ट्रक्चरचा भाग. तर तुम्ही असेच कनेक्ट राहा. व्हिडिओला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण या चॅनलची लिंक पाठवून तुम्ही जॉईन व्हा. धन्यवाद.